राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहूयात आजची सविस्तर बातमी। नमस्कार सभासद बंधूंनो, डॉक्टर बावरादादा सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, लिलावाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कृती समितीने एक लढाई यशस्वी केली आणि लिलावाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। त्यानंतर राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून देण्याकरता एक पिटिशन दाखल केलं होतं। 1000 रुपये जरी शेअर भांडवल असलं तरी त्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि निवडणूक प्रोसेस सुरू झालेली आहे। गेल्या 10-12 दिवसापासून आम्ही राहुरी तालुक्याच्या ऊस उत्पादक सभासदांची तालुक्यामध्ये संवाद साधला असताना जवळजवळ 80% तालुक्याच्या लोकांशी आम्ही संवाद साधलेला आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतलेलं आहे। त्यानंतर अनेक गोष्टी होत गेल्या। त्यानंतर राहुरी सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी जे काय करता येईल ते आपण करावं, अशी आमची काल एक रात्री मुसरवाडी इथं अमृत धुमाळ यांच्या वस्तीवर पंडुतात्या पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व उमेदवार उपस्थित होते आणि त्या मीटिंगमध्ये राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात जर आपल्याला बिनविरोधाचा प्रस्ताव आला तर त्याचे अधिकार अरुण पाटील कडू आणि अमृत पाटील धुमाळ यांना दिलेले आहे। त्यामध्ये असं ठरलेलं आहे की ह्या बिनविरोध निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये ह्या तालुक्याचे माजी आमदार बापूसाहेब तनपुरे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कडेले साहेब, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बांधकाम समितीचे माजी सभापती व राहुरी तालुक्याच्या विकास मंडळाचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील या चौघांनी एकत्रित बसावं आणि आम्ही ज्यांना अधिकार दिलेले आहेत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण पाटील आणि अमृत धुमाळ यांनी त्यांच्याशी संवाद करून बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला मध्ये चर्चा करावी। बिनविरोध निवडणूक चर्चा करण्यासाठी कारखान्याच्या असं कोणी वाटायला नको किंवा कृती समिती अडून बसलेली आहे आणि यांनाच खूप त्याची निवडणूक लढवायची हौस आहे। आमच्याबरोबर जे काम करणार उमेदवारी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यात 3 माजी रिटायर्ड अधिकारी आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत। माझ्याबरोबर राहुरीतून सुभाषराव डवले हे रिटायर्ड DSP आहेत, खामकर साहेब जे आहेत ते रिटायर्ड CO आहेत, त्याचबरोबर अर्जुनराव मस्ते साहेब हे रिटायर्ड फॉरेस्ट अधिकारी आहेत। असे सगळे चांगल्या घराण्यातील मुलं की जे आता रिटायरमेंटच्या आयुष्यामध्ये आपण आता आपल्या कारखान्यावर आपली शिक्षणं झाले, आपले लग्न झाले, मुलांचे शिक्षणं झाले, अशा या कामधुनीच्या बाबतीमध्ये एक मनामध्ये इच्छा निर्माण झाली की कारखाना आपला वाचला पाहिजे आणि कारखाना चालू झाला पाहिजे। ही रास्त भूमिका घेऊन आपण कृती समितीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरं जात आहे। परंतु मला सर्व पत्रकार बंधूंना ह्या ठिकाणी आणि ऊस उत्पादक सभासदांना एकच सांगायचं आहे की प्रमुख 4 नेत्यांनी राहुरी तालुक्याच्या ह्या 4 नेत्यांनी एकत्र बसावं। आमचे प्रतिनिधी अरुण पाटील व अमृत पाटील धुमाळ यांच्याशी संवाद साधून काय करता येईल, राहुरी सहकारी साखर कारखान्या चालू होण्याकरता जे काय करता येईल ते आपण करावं, ही आपली प्रामाणिक भावना कृती समितीची आहे। आणि कृती समितीच्या वतीने मी आपल्याला जे आपल्या कृती समितीचं म्हणणं हे आपल्यासमोर मांडलं आहे। ह्या आधी माझ्याशी फक्त बापूसाहेब तनपुरेंनी 10 दिवसापूर्वी संवाद साधला होता की आधीच आपण ह्या विषयावर बसूया म्हणून, पण त्यानंतर काय माझा बापूसाहेबांशी काही संवाद झाला नाही। ते ज्येष्ठ नेते आहेत, ती मार्गदर्शक आहे, आम्ही छोटे कार्यकर्ते, कदाचित त्यांनी कुठंतरी
आमंत्रित केलं आपल्याला एखाद्या सार्वजनिक ठिकाणी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.